नमस्कार। विश्व शांति दर्शन इस नए YouTube चैनल के यूथ फॉर पीस इस कार्यक्रम में मैं क्षितिश आपका स्वागत करता हूं। यह कार्यक्रम क्या है, क्यों है, यूथ फॉर पीस का मतलब क्या है, हम ये चैनल क्यों देखें, इन सारे सवालों के जवाब देने के लिए मैं आपसे मिलने आया हूं। हम इस समय बैठे हैं महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी के वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी में, MIT WPU में। MIT has one of the largest campuses in all over India and is strongly working as an educational institute for 40 years now. Under the dynamic leadership of the founder of MIT, Dr. Vishwanath Karad, MIRS MIT holds 4 universities, amongst which one is the World Peace University, more than 50 educational institutes, and more than 50,000 students studying right from KG to PhD. That's huge. The idea of world peace, विश्व शांति, ये संकल्पना इतनी बड़ी और गहरी है कि इसके बारे में जितना कहा जाए, सोचा जाए, उतना कम ही है। और वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी शायद भारत में ऐसी एकमात्र यूनिवर्सिटी हो जहां पर एकेडमिक एजुकेशन के साथ साथ वर्ल्ड पीस और सस्टेनेबिलिटी यानी विश्व शांति और शाश्वतता के बारे में भी सिखाया जाता है, और ये बहुत बहुत ज्यादा आवश्यक है। हमने इसके बारे में कई लोगों के साथ बात की। कुछ लोगों का आज भी यही मानना है की छोट्या छोट्या गोष्टींवरनं हल्ली आपण बघतो की लोक खूप ऑफेंड होतात आणि त्याच्यावरनं खूप काहीतरी ड्रास्टिक ॲक्शन घेतात की जी समाजाच्या दृष्टीने खूप हानिकारक आहे आणि समाजामध्ये जी शांतता आहे ती थोडक्यात भंग पावते। मला काय वाटतं की टेक्नॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट किंवा लॉजिक आणि स्पिरिच्युअलिटी याची सांगड घालणं खूप अवघड आहे। कारण तुम्ही जेव्हा म्हणता की टेक्नॉलॉजीवर नेतो तेव्हा आपण नकळत किंवा कळत आपण निसर्गाचा ऱ्हास करतोय आणि हे कुठेच एकत्र कसं आणता येतं हे खरंच खूप अवघड आहे आणि ते माझ्या तरी कल्पनाशक्तीच्या किंवा विचारशक्तीच्या बाहेर असं मला वाटतं। सो मला ते कसं एकत्र आणायचं किंवा कसं आपल्यात बदल करून किंवा जगात बदल करून हे घडू शकतं हे मला कळत नाही। आधीसारखं जे काही एक होतं, एक ॲश्युरन्स होता कुठल्याही गोष्टीचा, तो सध्या त्याला कुठल्याच इथे दिसत नाही, कुठल्याच फील्डमध्ये दिसत नाही आहे। म्हणजे तू पूर्वी इंजिनियर झाला, तू या कंपनीत लागला, डॉक्टर झाला, या हॉस्पिटलमध्ये लागला। सध्या काय आहे यार, म्हणजे तू गव्हर्नमेंट जॉबची पण काही गॅरंटी नाही आहे आणि प्रायव्हेटची तर त्याहून नाही। त्याच्यामुळे काही असं वे आउट किंवा एक होप असं काही दिसतच नाही। यूथ फॉर पीस सत्र के द्वारा हम आपको यही दिखाना चाहते हैं कि आज भी उम्मीद है, आशा है। आज भी कई सारे लोग, कई युवक ऐसे हैं जो सिर्फ और सिर्फ जन कल्याण के लिए काम कर रहे हैं, अपने अपने क्षेत्रों में ऐसे काम कर रहे हैं जिससे पूरा विश्व एक छोटा कदम शांति और शाश्वतता की ओर बढ़े। When I say peace, शांति, what comes to your mind? जो मतलब घर पे सिखाया जाता है, या फिर भगवान की पूजा करो, या फिर योगा प्रैक्टिस करो, या फिर जो हमारे संत महात्मा होके गए, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, इनके मतलब स्टोरीज सुनो या फिर इनके भजन कीर्तन सुनो, तो ये सुनने से थोड़ा सा दिमाग को ये होता है कि पीस मिलता है, या फिर 2-3 मिनट की शांति मिल जाती है, या फिर जो प्रॉब्लम्स है उनके बारे में थोड़ा सा एक सोल्यूशन या फिर सॉर्ट ऑफ हो जाता है। तो या फॉर मी दॅट इज पीस। ॲक्च्युली माझ्या घरात सुद्धा स्पिरिच्युअलिटी खूप मानतात। मी पण स्पिरिच्युअल माणूस आहे, म्हणजे मी पण कीर्तन, ज्ञानेश्वरी म्हणजे हे सगळं वाचून झालेलं आहे माझं। अरे वा। हो, सो त्याच्यामुळे आमच्या इथं पण मानतात। आणि जे लोक मानत नाहीत तर त्यांना पण ज्ञानेश्वरीतून हाच एक संदेश आहे की तुमचं स्वतःवरती लक्ष द्या, म्हणजे एक्सटर्नल वर्ल्डवरती लक्ष देण्यापेक्षा इंटरनल वर्ल्डमध्ये जावं, मेडिटेशन करा, शांत बसा, जे काय करताय ते फुल म्हणजे कन्सिस्टन्सी करा। तोच एक उपाय, दुसरं काही नाही। बाहेर तुम्हाला काहीच नाही भेटणार, बाकी तुम्ही किती पण काही करा,
गाड्या घ्या, फ्लॅट घ्या, घर घ्या, काही पण करा, ती सुख जे समाधान येते तुम्हाला आतमध्येच भेटणार, बाकी काहीच नाही भेटणार बाहेर. स्वतः जर का चिंतन केलं की मला हे आत्ता असं वाटतंय ते का वाटतंय, तर मला असं वाटतं की का हा प्रश्न स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे, जो सध्या विचारला जात नाही. वेगवेगळी संस्कृती, वेगवेगळी मतं, वेगवेगळी शहरं, प्रांत, देश, पण आम्हा सगळ्या युवा पिढीमध्ये एक गोष्ट काही समान असेल, कॉमन असेल, तर ती आहे कट्ट्यावर बसून गप्पा मारणं. कुठेही जा, मित्रमंडळी बसून कट्ट्यावर गप्पा मारत असतात, वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतात, कधी वाटेल ते, कधी अतिशय कंटेंटफुल असं. पहिली गोष्ट ज्यावर आम्ही चर्चा करतो, कारण अनसर्टनिटी एवढी वाढली आहे जगात, अँड एस्पेशली कोविडमुळे. कारण आत्ता 2 वर्षात गेले, 2 वर्षात जॉब्स खूप म्हणजे असे टफ झाले होते टू गेट अ जॉब. लोकांना कळलंय की जे आधीचे जे कन्व्हेन्शनल मेथड्स होत्या पैसे मिळवायच्या किंवा कुठल्याही करिअरच्या, त्या राहिल्या नाही आहेत. लोकांना क्रिएटिव्ह व्हावं लागलं, कारण त्यांना असं कळलं की अरे जुन्या पद्धतीनेच आपण आयुष्यभर काम करू शकणार नाही. त्यामुळे आता बऱ्याच लोकांनी वेगवेगळे जॉब्स क्रिएट केलेले आहेत आणि म्हणजे लोक एंटरप्रेनरशिपमुळे आता ते बाकीच्यांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. मला असं वाटतं की आधीची जी चौकट जी होती नोकरीची, की माझं ग्रॅज्युएशन झालं, आता मी ह्या कंपनीत लागलो, मी इतके वर्ष काम केलं आणि झालं, मग मी रिटायर झालो. पण आता लोक काय करतायत की त्यांनी जे शिक्षण घेतलेलं आहे त्याचा ते अशा पद्धतीने उपयोग करतायत की तो समाजाला चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होईल. We can clearly see that people are mostly worried about fair living, better living, sustainable living, and they seem quite worried about environment, climate change, better education, better law and order, employment opportunities, health issues, etc. युनायटेड नेशन्सनी जे SDGs म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स सगळ्या देशांना दिलेले आहेत, तर आपण आपली आणि आपल्या देशाची आर्थिक प्रगती करताना आपण त्याकडे सुद्धा खूप लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंट्सनी मेजर ॲक्शन्स घेणं खूप गरजेचं आहे, ज्यामध्ये आपण पॉवर्टी आपल्याला निर्मूलन करायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट खूप कमी करायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला कार्बन उत्सर्जन जे आहे ते खूप शून्यावर आणायचं आहे. आणि सो दॅट म्हणजे ज्या ग्लोबवरती जेवढे लोक आहेत ते हॅपीली आणि पीस सोबत जगू शकतील. मुझे ऐसा लगता है कि जितना ज़्यादा तुम्हें पेशेंस है उतना तुम सस्टेन कर सकते हो, क्योंकि यू विल बी एक्सपोज टू सो मेनी डिफरेंट थिंग्स दैट यू मे लाइक और यू मे नॉट लाइक. बट हमें बिलीव रखना होता है कि वक्त बुरा हो या अच्छा हो, बदलता ज़रूर. It is obviously not possible for everyone in the world to start an activity which would help solve all of these problems, but those who could have done it. There are people, institutes, NGOs, companies who work relentlessly to attain betterment in the world. बहुत सारी ऐसी संगठनाएं या फिर NGOs है जिससे हमें वो मदद मिलती है. हम तो बस एक मिडिल मैन जैसा काम करते हैं, उनसे मदद लेके हम हेल्पलाइन के थ्रू उन लोगों तक पहुंचाते हैं. सगळंच नेगेटिव्ह झालं असं नाही आहे. काही अशा ग्रुप्स आहेत, आता मीच माझं सांगतो, मी एका ग्रुपला जॉईंट आहे. तर आमची इथे एक टेकडी आहे, ती पूर्ण अशी हे होती, तिथं काही झाडं नव्हती, तर आता आम्ही तिथं 26,000 झाडं लावलेली आहेत. आणि टेकडीवरती जवळजवळ 30 एक पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत पक्ष्यांसाठी, सस्यांसाठी. माझा एक मित्र पण आहे, तो दर रविवारी का शनिवारी जेव्हा सुट्टी मिळते किंवा वेळ मिळतो ना, तर असं एका टेकडीवरती किंवा एका हिल स्टेशनवरती जाऊन एखादा तरी रोप लावून येतो. रॉबिनहूड आर्मी नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे पुण्यात. सो ती जे हॉटेलमधलं उरलेलं अन्न असतं, खरकटं उष्ट नाही, जे उरलेलं अन्न असतं ते गोळा करतात ऑल ओव्हर पुणे. आणि जे गरीब आहेत, ज्यांना ॲक्च्युली खायला मिळत नाही, डेली बेसिसवर खाण्याची मारामार असते, त्यांना ते वाटतात. माझ्या ओळखीत एक ग्रुप आहे फॉरेंजर्स नावाचा. सो ते प्लांटेशन ड्राईव्स घेतात, ते कचरा गोळा करतात, प्लॅस्टिक गोळा करतात सगळीकडनं. सो आय फील दोज आर द पीपल जे ना आपल्यासारखे डिस्कशन नाही करत बसत, ते काहीतरी करतात. Through this channel, we are willing to know and talk to such people of the young as well as the older generation who are working in these specific and many other fields and trying to make this world a better and peaceful place to live. तुम्ही जर बघितलं असेल, आम्ही आता बस स्टॉपवर थांबलो आहे. मोस्टली आम्ही आमच्या गाड्या यूज करायचं बंद करून पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करायला लागलो आहे, कारण परत सस्टेनेबिलिटी, फ्यूल आणि सगळ्याचाच विचार करून. मिनिमलिझमचं मेन तत्व असंच आहे की लेस इज मोर.
तुम्ही जितकं कमी ठेवाल तितकं फोकस तुमच्या व्हॅल्यू जे म्हणतात आर्ट ऑफ लिव्हिंग अ व्हॅल्युएबल लाईफ त्या गोष्टी जास्त मिनिमलिझममधनं फॉलो होतात असं मला वाटतं. कारण आपण ज्या गोष्टी व्हॅल्युएबल आहेत त्याच्याकडे जास्त फोकस्ड राहतो. जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत ते ऑटोमॅटिकली अवॉइड होतात त्या गोष्टीतनं. सो इन पर्सनल लाइफ आई ट्राई टू फॉलो मिनिमलिज्म. दोस्तों, ये और ऐसी कई सारी चीजें हैं जो हम अगर हमारे रोजाना जीवन में करें तो सिर्फ हमारे आसपास ही नहीं बल्कि बड़े स्तर पर दुनिया में फर्क पड़ सकता है. मैं हूं क्षितिश और आप देख रहे हैं यह नया कार्यक्रम जिसका नाम है यूथ फॉर पीस.